शिरोळमध्ये बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर मोर्चा, कार्यालयास टाळ ठोकले. इचलकरंजी 6 कामगार आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. येत्या 6 जानेवारीला होणार बैठक. बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीनं कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी शिरोळ येथील बांधकाम कामगार संघटनेच्या सुविधा केंद्रावर मोर्चा काढून आंदोलकांनी कार्यालयास टाळ ठोकले आहे. यावेळी कार्यालयासमोर जोरदार घोषणा देऊन आंदोलकांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान कार्यालयाच्या प्रतिनिधींनी इचलकरंजी येथील कामगार आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त जानकी भोईटे यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाची माहिती दिली. यावेळी येत्या 6 जानेवारी कामगारांच्या प्रश्नावर बैठक बोलवण्याचे आश्वासन भोईटे यांनी दिले आहे. कार्यालय अधिकारी आणि आंदोलक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. शिष्टमंडळाच्या वतीनं बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या शिरोळ सुविधा केंद्राचे मीनाक्षी चनदी यांना निवेदन देण्यात आले. बहुजन असंघटित कामगार संघटनेचे प्रमुख डॉक्टर शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष संतोष वनखंडे, सविता माने, अमान सय्यद आदींनी मोर्चात सहभाग घेतला. अनेक मागण्या करण्यात आल्या असून तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याबाबत पुन्हा दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी शिरोळ.